2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं, जे आपण चपाती बनवण्यासाठी वापरतो ते. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 चमचे अगदी बारीक रवा घालायचा. हे सर्व हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं अगदी घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं. 15 मिनिटांनंतर हे पीठ छान असं भिजलं जातं, अगदी मऊसूत होतं. त्यामधला एक छोट्या आकाराचा गोळा घेऊन पोळपाटावरती ठेवून याची मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे, तेल न लावता. एका डब्याने याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या. मस्त अशा गोलगरीत पुऱ्या बनून तयार आहे. तेल पण तापत ठेवलेलं होतं, त्यामध्ये पुरी घालून छान अशी तळून घ्यायची. आणि एक लक्षात ठेवा, पुरी तळताना गॅस मीडियम टू हाय हीटवरती ठेवा. त्याने आपल्या पुऱ्या कमी तेल पितात आणि मग त्या कमी तेलकट होतात. पुरी तळल्यानंतर टिश्यू पेपरवरती ठेवा, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं. तर मस्त टम्म फुगलेली कमी तेलकट पुरी बनून तयार आहे. व्हिडिओ आवडला ना? चला तर मग पटकन सबस्क्राईब करा. बाय.